नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत करतो. कारण रात्री पोहोचलोय मी 12:30. आता सकाळचे वाजले 7 आणि आता आम्ही निघालोय गावाला. कारण आपल्याला जाऊन करायचे भात पेरणी. गरमागरम तूप आणि भाकरीवर मी ताव मारतोय. ते झालं की निघूया गावाला. पावसाने थोडीशी उघड दिली आहे, त्याच्यामुळे थोडंसं लगेच पटकन जाऊया, भात पेरणी करून घेऊया. तर आता आमचे डॉक्टर साहेब निघालेत. हाय वेणी. आमचे डॉक्टर साहेब निघालेत, त्यांना उशीर झालाय. सगळ्यात आळशी प्राणी तो झोपलाय. हा बघा, हा बघा, हा बघा. तर आता मी आणि पप्पा आम्ही दोघे चाललोय गावाला. आजूबाजूचा परिसर बघू शकता. असं फील होतंय की बाबा आता आम्ही श्रावणामध्ये आलोय. आपल्याला वाटत असेल की श्रावण महिना सुरू झाला की काय. श्रावण मासी हर्ष मानती आता जे पिक्चर आहे श्रावण महिन्याचे तेच आहे की काय वाटतंय. परंतु हे जे दृश्य दिसतंय ते श्रावण महिन्यात नसून मे महिन्यातलं आहे. यंदा मे महिन्यात पावसानं कमाल केली. 10 मे पासून पावसाचा सतत वर्षा होतोय, त्याच्यामुळं सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. व्याघ्रंबरी मातेच्या मंदिरामध्ये आलो. आता इथे दर्शन घेऊ आणि पुढे कामाला सुरुवात करू. इथे तुम्ही बघू शकता की पारंपरिक पद्धत आपली शेतीची, आणि तिकडे आमचे नागेश दादा करतायत ही आधुनिक पद्धत, जी यंदा आम्ही सुद्धा केलेली आहे. ट्रॅक्टरने आपण शेत नांगरलेलं आहे. तर चला, आपल्याला उशीर होतो, आपण जाऊ पटकन. शिंदे, हाय, कशी आहे तू? कशी आहे? ए काळी, ही बघा, ही आमची कालू बघा, ही आमची कालू. हाय हाय ते म्हणा. माझी काली काय शेणासोबत आली आहे. शेणासोबत माझी कालू आली. याच्यात तुला बसू काय? हिला बसवतो. हिला ह्याच्यात टाकतो. ह्याला टाकू, तुला टाकू या मारे तुझ्या आजीला मदत करायची. हा आमच्या काकी पुन्हा आळंदीवाल्या काकी. तर यंदाचं बियाणं आहे आपलं वाडा कोलम. तर आता आपण शेतामध्ये आलोय आपल्या. तुम्ही इथे बघू शकता शेताची फोड करून झालेली आहे. आणि आज आहे आपली भात पेरणी, म्हणजेच रोपवाटिका. आपण आता इथे पेरायचे मस्तपैकी छान. आता चष्मा त्याच्यात पाडला तर. आणि हे गवत तेवढं काय लावा. चला काढतो ना पट 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 पट. तर यंदा 2025ची आपली पहिली पेरणी चालू झालेली आहे. यंदा आहे आपलं वाडा कोलम. चला, जय व्याघ्रंबरी माता. पप्पा भात पेरणी करतात, तोपर्यंत आपण जरा हे जे गवत आले थोडं थोडं हे काढून घेऊया. चलो. एवढं गवत आता काढलंय. दुसरा तिसरा राऊंड आहे.
अजून काढायचं आपल्याला गवत सगळं. चला, खूप चांगलं रुजून येण्यासाठी आता भात पेरणी झालेली आहे. तर हा जो वाफा आहे म्हणजे आपली जी दाढ आहे सरळ एक समान माती करायची. तर चला चला, तर पप्पांना तर मदत करू. खूप दिवसांना असं चांगला असा कार्डिओ झालाय. काय दमलाच? घामाच्या धारा लागल्यात. तर आता एवढं सगळं आपल्याला एक समान करून घ्यायचा, वाफा तयार करून घ्यायचा आहे. चला, आता शेवटचा टप्पा राहिलाय. पप्पा पण कंटाळलेत, मी सुद्धा दमलेलो आहे. त्याला आता फोड आलेत. हा, बसून काम करतात. मग काय झालं, आपल्या कामाची पद्धत आहे ती. उसमें क्या हुआ, करतोय ते महत्वाचं. लोक तर शेती सोडून दिली नाही, त्याचं काय, आपण करतोय तरी. मग कसं करतोय त्याला महत्व नाही, करतोय त्याला महत्व आहे. अशा रीतीनं आज भाताचा वाफा पेरून झालेला आहे. तर सूरज रात्रीच पुण्यात आलाय आणि सकाळी आज शेतात काम करायला आलाय. आधुनिक शेतकरी बनायचंय त्याला. अशा पद्धतीने मिशन सक्सेसफुल. हा, एवढी सगळी दाढ म्हणजेच आपण पेरणी केलेलं, आता ते सगळं वाफा तयार करून घेतलेलं आहे. अच्छा, पाऊस पण काळोख केलेला, पावसानं पण चांगली साथ दिला. अर्धा पाऊण तास थांबला शांतपणे. तर अशा पद्धतीने आता आपण निघू चिपळूणला, म्हणजे घरी जाऊया. चला, बाय बाय.